नमस्कार. ज्या विद्यार्थ्यांनी MPSC ग्रुप सी 2026साठी फॉर्म भरला आहे आणि जे विद्यार्थी आमच्या चॅनलसोबत जोडलेले आहेत त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आपला या टेस्ट सिरीजमधील हा 6वा भाग आहे. महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक या विषयावरती आजचा व्हिडिओ ठरणार आहे. मी तुमचा वेळ वाया न जाऊ देता सरळ व्हिडिओला सुरुवात करतोय. सुरुवातीला ठळक मुद्दे मी तुम्हाला रिवाईज करतोय, नंतर आपण MCQला सुरुवात करू. तत्पूर्वी माझी विनंती असणार आहे, नवीन विद्यार्थी असतील त्यांनी जर हा व्हिडिओ ओपन केला असेल तर मी त्यांचं खरंच अभिनंदन करतो, कारण की ते सिरियस आहेत त्यांच्या अभ्यासाविषयी, तेव्हाच त्यांनी हा व्हिडिओ ओपन केला आहे. आणि आपल्या या भागामध्ये 2011 ते 2026 पर्यंतच्या ग्रुप बी आणि ग्रुप सीचे प्रिलिमचे पेपर ॲनालिसिस करून आपण प्रत्येक व्हिडिओचा पार्ट हा तयार करत असतो. स्मार्ट स्टडीवरती आपला भर आहे, त्यामुळे आपलं चॅनल हे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण आहे, कायदेशीर ठरणारे, मदतगार साबित होणार आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे तो दाबा, त्याच्यावरती ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर याच्यात ह्या व्हिडिओचा पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. गुलामगिरी आणि शेतकऱ्यांचा आसूड हे त्यांचे प्रसिद्ध ग्रंथ आहेत. लक्षात घ्या की MPSC ग्रुप बी आणि सीच्या प्रिलिम्समध्ये सर्वात जास्त भर हा समाजसुधारकांवरती देण्यात आलेला आहे. त्यांनी सुरू केलेले वृत्तपत्र, त्यांनी सुरू केलेले समाजांची स्थापना म्हणा, नंतर संस्था म्हणा, आणि त्यांनी सुरू केलेल्या चळवळी म्हणा, या सर्वांवरती MPSC ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेमध्ये भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. मी तुम्हाला इथे अतिशय शॉर्टमध्ये तुमच्यामध्ये हा पॉईंट, तुमच्या डोक्यात हा पॉईंट कसा लक्षात राहील त्यानुसार या सर्व व्हिडिओची रचना केलेली आहे. जर तुम्हाला एखादा मुद्दा लक्षात राहत नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि परत हे मुद्दे वाचा, जेणेकरून तुमचा एकही मार्क चुकणार नाही. एक मार्क तुम्हाला एक पाऊल पुढे घेऊन जातोय आणि एक चुकीचा प्रश्न तुम्हाला मागे घेऊन जातोय, हे तुम्ही लक्षात घ्या. चला आता पुढचा पॉईंट आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्याविषयी. 26 जुलै 1902 रोजी बहुजन समाजाची स्थापना, 50% आरक्षणाच्या ऐतिहासिक घोषणा यांनी केली आणि प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले, हे तुम्ही लक्षात घ्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी 26 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली आणि 20 मार्च 1927 रोजी महाडचा 14 तळे सत्याग्रह केला, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी असं म्हणतात. लक्षात घ्या, प्रत्येकाचं टोपण नाव, लोकांद्वारा देण्यात आलेले नावं, त्यांची मूळ नावं हे सुद्धा मी इथे देतोय. तर गोपाळ हरी देशमुख यांच्याविषयी प्रभाकर पत्रातून 108 शपथपत्रे लिहून समाजातील अनिष्ट रूढी परंपरांवर कडक प्रहार केला, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर महर्षी धोंडो केशव कर्वे 1996 मध्ये अनाथ बालिकाश्रम आणि 1916 मध्ये भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजे जे SNDTची स्थापना केली आणि 1958 मध्ये भारतरत्न हा महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला. आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांनी रचलेला कोणता ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर म्हणजे 1991 मध्ये प्रकाशित झाला, ज्याला सत्यशोधक समाज बायबल असे म्हटले जाते? तर इथे पर्याय आहेत गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, शेतकऱ्यांचा आसूड आणि इशारा. व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचा अभ्यास कितपर्यंत झालेला आहे, तुम्ही किती मेहनत घेतली आणि तुम्हाला अजून किती मेहनत घ्यायची गरज आहे हे तुम्हाला इथून कळून येणार आहे. चला कमेंट्समध्ये व्हिडिओ पॉज करून कमेंट्समध्ये उत्तर द्यायचा प्रयत्न करा आणि व्हिडिओला लाईक करा. अजूनपर्यंत लाईक केलेलं नाही आहे. मी खूप मेहनत करतो आहे या व्हिडिओ बनवण्यासाठी. माझ्या मेहनतीला थोडं तरी तुम्ही म्हणजे ते म्हणतात ना, सपोर्ट करा, माझी एवढीच तुम्हाला इच्छा आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. चला आपण याचं एक्सप्लेनेशन पाहून घेऊ आता. तर महात्मा ज्योतिबा फुले आता हा जो प्रश्न आहे मी तुम्हाला वाचून दाखवला आहे, तर याचं योग्य उत्तर आहे सार्वजनिक सत्यधर्म. आता हे उत्तर का बरोबर आहे? महात्मा फुले यांचा सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यू नंतर म्हणजे त्यांचे दत्तक पुत्र यशवंत यांनी 1991 मध्ये प्रकाशित केला आणि हा त्यांचा शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. लक्षात घ्या, महात्मा ज्योतिबा फुले यांचे जे लिहिलेले ग्रंथ आहेत यावरती MPSCच्या ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला म्हटलं म्हणजे कमीत कमी 80% प्रश्न हे विचारण्यात आलेला आहेच, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न, राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासवर्गीयांसाठी 50% आरक्षण कोणत्या वर्षी लागू केले होते? इथे पर्याय आहेत 1900,
1902, 1905 का 1911मध्ये? व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1902. आता हे उत्तर का बरोबर आहे? मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतो आहे, त्याचं एक्सप्लेनेशन देतो आहे. एका एक्सप्लेनेशनमध्ये मी तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्नही करतो आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. शाहू महाराजांनी 26 जुलै 1902 रोजी एक ऐतिहासिक जाहीरनामा काढून आपल्या कोल्हापूर संस्थानात प्रशासकीय नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीय समाजासाठी 50% जागा राखीव ठेवल्या. म्हणूनच त्यांना आरक्षणाचे जनक असे म्हटले जाते. आरक्षणाचे जनक कोणाला म्हटले जाते? राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना म्हटले जाते. आणि 50% आरक्षण हे मागासवर्गीयांसाठी कोणत्या संस्थानात ठेवलं होतं? कोल्हापूर संस्थानामध्ये. आणि हे केव्हा झालं? 26 जुलै 1902 रोजी हा ऐतिहासिक जाहीरनामा छत्रपती शाहू महाराजांनी काढला होता, हे तुम्ही लक्षात घ्या. आता पुढचा प्रश्न. अस्पृश्यांचा उद्धार करणे आणि त्यांच्या जागृती निर्माण करणे या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1924मध्ये कोणत्या संस्थेची स्थापना केली? पर्याय आहेत: पीपल एज्युकेशन सोसायटी, बहिष्कृत हितकारणी सभा, स्वतंत्र मजूर पक्ष, समता सैनिक दल. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे बहिष्कृत हितकारणी सभा. तर याचं एक्सप्लेनेशन असं आहे की 20 जुलै 1924 रोजी मुंबईत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली. या सभेचे ब्रीदवाक्य शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हे होतं. लक्षात घ्या की ज्या काही सभा आहेत त्यांची ब्रीदवाक्य MPSCमध्ये विचारण्यात येतं आणि MPSC कन्फ्यूज करण्यासाठी असे प्रश्न विचारतात. तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली 20 जुलै 1924 रोजी. आणि त्या संघटनेचं ब्रीदवाक्य काय होतं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत व्हिडिओ लाईक केला नसेल ना तर प्लीज लाईक नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा. आता पुढचा प्रश्न. ज्याचे विचार काळाच्या खूप पुढे होते आणि ज्यांनी बुद्धी, प्रामाण्यवाद व व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला असे सुधाकरकार गोपाळ गणेश आगरकर यांचे जन्मस्थान कोणते? तर इथे पर्याय आहेत: टेंभू, सातारा, महाड, रायगड, कोटलूक, रत्नागिरी, चिखली, रत्नागिरी. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे टेंभू, सातारा. हे उत्तर का बरोबर आहे? गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील टेंभू या गावी झाला. त्यांनी केसरी संपादक सोडल्यानंतर 1888मध्ये सुधाकर हे वृत्तपत्र सुरू करून समाज सुधारणेचा प्रखर पुरस्कार केला. चला पुढचा प्रश्न पाहू. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी भारतातील पहिले महिला विद्यापीठ म्हणजे SNDT युनिव्हर्सिटी कोणत्या वर्षी स्थापन केले होते? इथे पर्याय आहेत: 1907, 1916, 1921, 1932. व्हिडिओ पॉज करा, कमेंट्समध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. याचं योग्य उत्तर आहे 1916. तर याचं स्पष्टीकरण असं आहे की महर्षी कर्वे यांनी 3 जून 1916 रोजी पुणे येथे 5 विद्यार्थिनींसह भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. नंतर विठ्ठलदास ठाकरसी यांनी त्यांच्या आईंच्या म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी स्मृतिप्रीत या विद्यापीठाला मोठी देणगी दिली, ज्यामुळे याचे नाव SNDT पडले, हे तुम्ही लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, आजपर्यंत व्हिडिओ आवडला असेल आतापर्यंतचा तर कृपया करून एक लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे या टेस्ट सिरीजमधला कोणताही व्हिडिओ हा तुम्हाला सहजगत्या तुमच्या मोबाईलवरती उपलब्ध होईल. शिवाय कमेंट्समध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमचं शिक्षण टाका, कारण की आपण जॉब रिलेटेड गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट जॉब रिलेटेड नोटिफिकेशन टाकत असतो. तुमच्या शिक्षणाशी रिलेटेड जर जॉब अपडेट आली तर सर्वात अगोदर तुम्हाला ती मिळेल. पण केव्हा? जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं असेल, बाजूला बेल आयकॉन दाबला असेल तर. आणि आपल्या चॅनलवरती कोणत्याही प्रकारचा कोर्स हा सेल केला जात नाही. सर्व काही मटेरियल हे फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल करून दिलं जातं. आणि MPSC ग्रुप C 2026साठी आपण भरपूर मेहनत घेतो आहे. 2011 ते 2025 पर्यंतच्या सर्व पूर्व ज्या पेपर आहेत, प्रिव्हियस इयरचे पेपर आहेत, त्यांचा ॲनालिसिस करून आपण ही व्हिडिओ टेस्ट सिरीज करतो आहे. आणि आता हिस्ट्रीची सुरू आहे. आपण MPSCमध्ये जितके सब्जेक्ट आहेत त्या सर्व सब्जेक्टवरती आपण सेपरेट प्लेलिस्ट इथे करून देतो आहोत. त्यामुळे हे चॅनल तुमच्यासाठी खूप मदतगार ठरणार आहे. चॅनल सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन दाबा. आपण भेटूया परत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.